नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी। कामगार टंचाईने लघु उद्योग अडचणीत, लग्नसराईचा हंगाम, वाढता उन्हाचा तडाखा आणि गॅस टंचाई यामुळे शहरातील लघु उद्योग क्षेत्र मोठ्या संकटात सापडले आहे। वेल्डिंग, फॅब्रिकेशन आणि इंजिनिअरिंगशी संबंधित उद्योगांमध्ये कामगारांची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे। उत्पादन प्रक्रियेवर त्याचा थेट परिणाम होत आहे। अकुशल मजूर मोठ्या प्रमाणावर आपल्या गावी परतल्याने उद्योगांमधील कामकाज विस्कळीत झाले आहे। इतर राज्यांमधून रोजगारासाठी आलेले कामगारही सण समारंभाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावी परतले आहेत। वाढत्या तापमानामुळे फॉन्ड्री व वेल्डिंग सारख्या उष्णतेशी संबंधित कामांमध्ये कामगार टिकून राहत नाहीत। त्यातच एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे उत्पादन प्रक्रिया व कामगारांच्या जीवनाला अडथळे निर्माण होत आहेत। राज्यस्तरीय महापौर चषक स्पर्धेत पुरुष गटात वाघजाई तर महिला गटात राजमाता जिजाऊ संघ विजेता। पिंपरी चिंचवड महापालिका आयोजित राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटात रत्नागिरीच्या वाघजाई कबड्डी संघाने महापौर चषक पटकावला, तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने विजेतेपदावर आपले नाव कोरले। स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिकांमध्ये पुरुष गटात साहिल पाटील तर महिला गटात निकिता पडवळ हे सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरले। या स्पर्धेचा समारोप व पारितोषिक वितरण महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते झाले। दागिने चोरल्याने गुन्हा दाखल। घरी मांजरी असल्याने त्यांना खाऊ घालण्यासाठी गावी जाताना महिलेने ओळखीच्या इसमाकडे घराची चावी दिली। त्याने 4,47,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने घरातील कपाटातून चोरून नेले। ही घटना 6 ते 10 मे या कालावधीत गणेशनगर बोपखेल येथे घडली। अवतार सिंगवीर सिंग सोहल राहणार गणेशनगर बोपखेल असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे। या प्रकरणी 38 वर्षीय महिलेने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। दापोडीत रेल्वे स्टेशन जवळ जुगार अड्ड्यावर कारवाई। दापोडीमधील रेल्वे स्टेशन जवळ सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर दापोडी पोलिसांनी कारवाई केली। यामध्ये 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अशोक जगन्नाथ भालेसैन वय 52, विशाल ज्ञानेश्वर सोनवणे वय 44, चेतन किसन भाडाळे वय 36, मनोज दिलीप पवार वय 40 सर्व राहणार दापोडी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत। या प्रकरणी पोलीस अंमलदार सागर जाधव यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पत्नी आणि मुलावर तळवडेमध्ये वार। घरातील लाईट बंद करून झोपण्यास सांगितल्याने दारू पिऊन आलेल्या पतीने आपली पत्नी आणि मुलाला मारहाण केली। धारदार शस्त्राने वार करत त्यांना जखमी केले। ही घटना रविवारी रात्री तळवडे येथे रुपीनगरमध्ये घडली। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणात मानसी सुभाष उत्तेकर वय 40 राहणार रुपीनगर तळवडे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार सुभाष केशव उत्तेकर वय 45 रुपीनगर तळवडे याला पोलिसांनी अटक केली आहे। फिर्यादी मानसी, त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर आणि पती सुभाष हे तिघे घरात झोपले होते। सुभाष हा दारू पिऊन आला होता। फिर्यादी यांनी घरातील लाईट बंद करून त्याला झोपण्यास सांगितले। या कारणावरून सुभाष यांनी फिर्यादी यांना बेदम मारहाण केली। फिर्यादी आणि मुलगा ज्ञानेश्वर या दोघांवर धारदार शस्त्राने वार केले। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका। तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।